नमस्कार मित्रांनो, हे बघा आज आमचा पहिला व्लॉग आहे. आणि आज आमच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आम्ही घरी परत चाललो. तर मित्रांनो, आम्हाला आता खूप ऊन आहे रस्त्यानं, तर आम्हाला सध्या तहान लागलेली आहे. तर आम्ही आता समोर एक पाणीपोई आहे, तिथं आम्ही थांबणार आहोत आणि पाणी पिणार आहोत आणि गप्पा गोष्टी सुद्धा करणार आहोत. हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येईल. आणि मित्रांनो, आमच्यासोबत आमची मित्रमंडळी सुद्धा आहे. आणि हे बघा आमची मित्रमंडळी, आणि आम्ही सगळे आता पाणीपोळीवर जाऊन खूप मजा करणार आहोत. सायकल सायकल व मारी सोनानी सायकल. हा तर मित्रांनो, हे बघा आमच्या सायकल, आम्ही इथं सध्या पोहोचलेलो आहोत पाणीपोळीवर. आणि मित्रांनो, हे आमची इथं मित्रमंडळी बसलेली आहे आणि एक गडी आमचा पाणी प्यायला आणि पाणपोळी इथं रोडवरची आमच्या. तुझं पाणी पलीकडे पाणी आहे का? सांगितलं गाव नाही तुम्ही? नाही तसंच नाही ना, टेन्शन आपल्याला आता आलं ना स्पीड ना पाणी, असं पाणी पाहिजे. पाणी मित्रांनो इथं पाणी खूप थंडगार आहे आणि आम्ही पिले सुद्धा. एकदा आपण ही पाणपोळी एकदम अशी लोकांना पण सुद्धा थंड पाणी भेटलं पाहिजे म्हणून आपण वल्ली करू थोडी. हा तर मित्रांनो, आता आपले बाबूभैया पाणी प्यायला चालले आणि बाकी सर्व इथं बसलेले आहेत. हे बाबूभैया पाणी घेत आहेत सध्या. काय दिसतात पाणी घेताना? वा बाबूभैया, तुम्ही असेच खास दिसतात. एक नंबर आहे का? हो. डबल जायचं वरी पण एकदा उड्या तू बस तिथं. बाबू भैया आपले दीपक भाऊ आणि हे बघा आमचे प्रिय माकड. दीपक भाऊ कुठे चालले तुम्ही? दीपक भाऊ ठीक आहे, पाणी प्यायला. दीपक भाऊ म्हणजे कसं जरा वाचून यायले. हा आले दीपक भाऊ काय सुंदर दिसतात तेव्हा. हात वगैरे करतात, मुतून आले एकदम. तेव्हा दीपक भाऊ आले. अरे बाप, ले मारलो होता त्याले. ओ ले मारलं. अहो बॅग फाड नका. आहो ती विद्या. आहो भाई साहेब, अहो तर ले मारायले हो तुम्ही. अरे गेलं. अरे बाप रे तात्या. अहो दीपक भाऊ तुम्ही थंडा घ्या. अरे थांबा. अरे बाप, अरे मरल ते. गेलं. अरे मरल रे ते. अरे हे काय करायला? गोटे फेकाले. ते काय असं सगळे भांडणच करायला काऊन? ते आपले पार्थ उर्फ तात्या सध्या आता त्यांना हे झालेलं आहे. त्यांनी सध्या भांडणं केले आहे, खूप आता थंडेगार झाले आहेत. तर तात्या तोंड दाखवा तात्या तुमचं. अरे दाखव की. तात्या भाऊ इथं तात्या आता सध्या खूप म्हणजे टेन्शन मध्ये बसली. तर त्यांना वाटते आता रुद्र मरते का काय. रुद्र तिचा आता जरा थंडागार झालेला आहे आणि ते बघा पिछे झोपणे घर पुढवणे. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी या सर्वांची नावे सांगतो, ओळख करून देतो. हे बघा, हे आपले रुद्र भाऊ येतं आणि हे आपले तात्या येतं आणि ते आपले अभिषेक आणि हे आपले पांढ येतं. पांढ भाऊ बोला. ऑल कुठे जायचं दुपारी? कट्ट्यावर. नाही रे, कट्ट्यात नाही, याच्यावर जाऊ, कदांवर. नाही रे, कट्ट्यात नाही, याच्यावर जाऊ, कदांवर.
हो भाऊ खदानवर जाऊ आता. ते कसं आहे, आता मरण ऊन तर पाला आता कट्ट्यावर सावली राहते मग हे राहते लिंबा झाड सावली राहते. सावलीत पाव वाटत नाही माणसाला. इरीकडे जाऊ ना द्या नाही पाटलाच्या. ना, अरे इरी त्या पाटलाच्या इरीत असं काय असं सावली पडते त्या इरीचीच. अरे त्या पाटलाच्या इरीला अरे फेदरीले इथं. हेदरी आहे. हा. अरे मा म्हणणं खदानवर जाऊ तिथं आंब्यात झाडे मस्त आंबे आणून चोरून दाबून खाऊ. हा. अरे आंबे बी खाता येतात मस्त. आपल्याला असं बसता येते, गप्पा गोष्टी बी होतात, पोहणं होते, पोहायला ऊन बी नाही मस्त. इथं उन्हात पोहता येते मस्त. तर मग लगेच आता त्या कुठं जायचं हा? कुठं जायचं पोहायला. खदानवर. तर मित्रांनो मग आता आपण खदानवर जाणार आहोत थोड्या वेळाने पोहायला. तर दुसरा ब्लॉग तुम्हाला खदानीचा भेटणार. खदानी आम्ही पोहायला जाणार. तर तुम्ही आता लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि शेअर वाटल्यास तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करा व्हिडिओ आणि सर्वीकडे पाठवून द्या आपले व्हिडिओ आणि आम्हाला सपोर्ट द्या पूर्ण. आम्ही पण सध्या नवीन सुरुवात केली आहे ब्लॉगची आता. तर भेटू मग उद्या.